नमस्कार, मी संकेत आवटे. माझगाव डॉक 77% पडू शकतो आणि बाकी सगळेच स्टॉक म्हणजे कोचिन शिपयार्ड, गार्डन रीच वगैरे असेल तर याच्याबद्दल निगेटिव्हिटी का पसरत आहे? ICICI सिक्युरिटीज का असं म्हणतं की या स्टॉकमध्ये 77% फॉल येऊ शकतो? नेमकं कारण काय? पण आता जर बघितलं तर एकापेक्षा एक भूकंप या दोन्ही स्टॉकमध्ये पाहायला मिळतात. स्पेशली मी आता तुमच्यासोबत बोलणार आहे माझगाव डॉक बद्दल, जो ऑलरेडी ऑलमोस्ट मोर दॅन 25% पडलेला आहे. कोचिन शिपयार्ड 30%च्या वर कोसळलेला आहे. हे स्टॉक का कोसळतात आणि काय नेमकं ICICIचं म्हणणं आहे यावर आपण डिस्कस करणार आहोत. त्याचे फंडामेंटल खरंच खराब आहेत का याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर समजून घेणार आहोत की नेमकं या स्टॉकमध्ये काय होऊ शकतं. सविस्तर व्हिडिओ पाहायचा असेल तर लक्षपूर्वक बघा. थोडं सुद्धा लक्ष विचलित होऊ देऊ नका. असे अनेक मुद्दे तुमच्यासमोर मी मांडणार आहे ज्यामुळे तुम्हाला कळेल की एखाद्या स्टॉकचं अनालिसिस करताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला कन्सिडर कराव्या लागतात. अदरवाईज आपण फसू शकतो. जरी आपण फसलो तरी सुद्धा योग्य वेळेला बाहेर पडणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. सो याची योग्य वेळ काय असेल याचाही अंदाज आपल्याला घ्यायचा आहे. माझगाव डॉक बद्दल मेजरली ICICIचा फोकस होता. त्यांचं म्हणणं हे होतं की कंपनीचे मार्जिन ड्रॉप होऊ शकतात. अर्निंग पर शेअर EPS डाऊन होऊ शकतो आणि जर हा डाऊन झाला तर स्टॉक लॉंग रनमध्ये 77% क्रॅश होऊ शकतो. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट त्यांचं म्हणणं आहे की होऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांचं असं म्हणणं आहे की आत्ता नाही. त्यांचा हा व्ह्यू 2028च्या आसपासचा आहे. याचा अर्थ आत्ताच स्टॉक कोसळेल आणि 77% खाली येईल असा बिलकुल अर्थ होत नाही. सध्या कंपनीची स्थिती बघितली तर माझगाव डॉक असो किंवा कोचिन शिपयार्ड असो यांच्याकडे तुफान ऑर्डर आहेत, भरपूर ऑर्डर आहेत. कंपनीकडे एवढ्या ऑर्डर्स आहेत ना की कंपनीची सेल्स ग्रोथ इझिली 12-15% मिनिमम मेंटेन राहू शकते. आता जर माझगाव डॉकची सेल्स ग्रोथ बघितलात तर 32.7% पर इयर सेल्स ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. 5 वर्षाची 15.5. येणाऱ्या 3 वर्षांसाठी जवळपास 40,400 करोडचे ऑर्डर बुक पेंडिंग आहे. याचाच अर्थ मोर दॅन 25% सेल्स ग्रोथ मेंटेन राहू शकते. याच्या पुढे जाऊन जर विचार केला तर कंपनी बनवते डिस्ट्रॉयर. डिफेन्स इंडस्ट्रीसाठी डिस्ट्रॉयर प्रचंड गरजेचा असतो. 2021 मध्ये एक डिलिव्हरी केली, 22 मध्ये केली आणि 23 मध्ये केली. डिस्ट्रॉयरची डिलिव्हरी झाली किंवा या मेजर इक्विपमेंटची डिलिव्हरी झाली याचा अर्थ सगळं काही संपलं असं होत नाही. त्याच्यानंतर बरीच लायबिलिटी कंपनीकडे असते आणि ती लायबिलिटी 2021 मध्ये डिलिव्हर केलेल्या जो काही डिस्ट्रॉयर होता त्याची लायबिलिटी संपलेली आहे. म्हणजे आता त्याच्यावर जी काही वॉरंटी गॅरंटी येते ती देण्याची कंपनीला गरज नाही. हा झाला पहिला मुद्दा. आणि त्यासाठी एक वेगळी प्रोव्हिजनिंग कंपनीने करून ठेवलेली असते. तीच प्रोव्हिजनिंग आता परत कंपनी वापरू शकते. म्हणजेच खर्च येऊ शकतो यासाठी एक वेगळा पैसा बाजूला काढलेला असतो. नंतर तोच पैसा परत कंपनी वापरत असते. नवीन डिस्ट्रॉयरची आता परत त्यांना ऑर्डर मिळालेली आहे. चौथा जो डिस्ट्रॉयर आहे त्याची सुद्धा डिलिव्हरी लवकर केली जाईल आणि या डिलिव्हरीज कंपनी वेळेच्या आधीच करत आहेत हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. 17 अल्फा नावाचे 4 फ्रिगेट्स आहेत, त्यांची सुद्धा डिलिव्हरी लवकरच होणार आहे. त्याची पहिली डिलिव्हरी या 3ऱ्या क्वार्टरमध्ये होऊ शकते. म्हणजेच ऑर्डर फास्ट येत आहेत आणि डिलिव्हरी सुद्धा डिलिव्हरी डेटच्या आधीच केली जाते. अर्ली डिलिव्हरी होत आहेत आणि ही कंपनीसाठी खूप चांगली गोष्ट आहे. कंपनी अजून डायव्हर्सिफाय करते. म्हणजेच ऑफशोअर सेक्टरमध्ये कंपनी 20-25 वर्षापूर्वी काम करत होती, परत त्यांनी हे काम बंद केलं. पण आता पुन्हा कंपनी यामध्ये उतरतीये. ONGCने त्यांना ऑलरेडी एक ऑर्डर दिलेली होती. अंडर सी पाईपलाईन लाईनची ऑर्डर ही जी होती ती समवेअर अराउंड 1100 कोटीपेक्षा जास्तची होती. डिसेंबर 2023 मध्ये ही न्यूज पण मी कव्हर केलेली होती. पण आता अजून एक यांचं बोलणं सुरू आहे ऑफशोअर कंपनीसोबत, ज्याची व्हॅल्यू मे बी 4,600 कोटीपेक्षा जास्त असू शकते असं मानलं जात आहे. ही सुद्धा अंडर सी पाईपलाईन लाईनचीच ऑर्डर आहे. याचा अर्थ अजून जास्त कंपनी डायव्हर्सिफाय पण करते, फक्त एका गोष्टीवर अवलंबून नाही. रेग्युलर बिझनेसमध्ये फ्रिगेट बनवणं असेल, डिस्ट्रॉयर बनवणं असेल, सबमरीनच्या ऑर्डर्स असतील, या 2.5 ते 3 इयरमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. म्हणजे 2.5-3 वर्षांमध्ये या सगळ्या ऑर्डर हे पूर्ण करतील. 3 स्कॉर्पियन सबमरीनची ऑर्डर यांच्या पाईपलाईनमध्ये आहे आणि जी ऑर्डर लवकरच फायनल होण्याचे पण चान्सेस आहेत.
P-75I हा जो एक 6 सबमरीनसाठी ज्यांनी बीड केलेली होती, ही बीड त्यांनी जॉईंट व्हेंचरमध्ये केलेली होती TKMS जर्मनी सोबत. आता ही सुद्धा लवकरात लवकर फायनल होण्याचे चान्सेस आता त्यांना वाटत आहेत, म्हणजे ऑर्डरची कमतरता नाही. मेन मुद्दा कुठे आहे आता मी तुम्हाला दाखवतोय, त्यावरून तुम्हाला आयडिया येत जाईल. आता कोचिन शिपयार्ड जर तुम्ही बघितला ना, तर तुम्हाला कळेल की समवेअर अराउंड याच्या एक्झॅक्ट हाय पासून आता जो कोसळला आहे तो मोर दॅन 30% कोसळलेला आहे. माझगाव डॉकचा जर अंदाज घेतला तर हा अप्रॉक्सिमेटली माझ्या मताप्रमाणे 25% खाली आलेला आहे. याच्या बॅलन्स शीटवर सगळं काही तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्या आधी एक कंपनी मी तुम्हाला दाखवतो ज्याचं नाव आहे हंटिंग्टन. ही जी कंपनी आहे ही US बेस्ड कंपनी आहे. जवळपास याचा PE रेशो 14.3 पाहायला मिळतो, जिथं 12 महिन्याचा अर्निंग $148 मिलियन पाहायला मिळतं, तर मार्केट कॅपिटलायझेशन $10,600 मिलियन पाहायला मिळतं. खूप मोठी कंपनी आहे. आता यालाच कम्पेअर आपण करू शकतो माझगाव डॉकला वगैरे. जेव्हा आपण माझगाव डॉककडे येतो तेव्हा तुम्हाला दिसेल की 90,000 कोटी मार्केट कॅप होतं, 1 लाख कोटी यानं क्रॉस केलेला होता. स्टॉकचा PE आपल्याला 39 पाहायला मिळतो, जिथं इंडस्ट्री PE 41 आहे. जर तुम्ही लक्षपूर्वक बघितलं तर तुम्हाला कळेल की याचा 5 वर्षाचा इतिहास PE रेशो काय सांगतो. इथं तुम्हाला दिसतो PE रेशो. ॲक्च्युली हायेस्ट PE यानं गाठला होता जुलै 2024 मध्ये, जो की 60च्या आसपास पोहोचला होता आणि आता हा 40च्या आसपास आलेला आहे. थोडंसं 1 महिन्यापेक्षा जास्त यामध्ये झालेलं आहे. जवळपास 20नी PE रेशो खाली आलेला आहे. म्हणजेच ॲक्च्युअली याचा PE रेशो जर तुम्ही बघितलात, म्हणजे जर 2021-22 मध्ये वगैरे, तर 10, 12, 15च्या दरम्यान याचा PE रेशो ॲव्हरेज 15 आपल्याला पाहायला मिळतो. पण डायरेक्ट हा व्हॅल्युएशन 60ला घेऊन गेला, म्हणजेच थोडासा ओव्हर व्हॅल्यूड झाल्यासारखी अवस्था आहे. सेम कोचिन शिपयार्डचा जेव्हा तुम्ही फंडामेंटल बघता 61 PE रेशो आजही पाहायला मिळतो, जो की आधी याच्यापेक्षा खूप जास्त होता. याच्या PE रेशो बरोबर जर तुम्ही कम्पेअर केला तर तुम्हाला कळेल की 91 PE रेशो आधी याचा बनलेला होता, तो आता डायरेक्ट 60 वर आलेला आहे. 30नी PE रेशो डायरेक्ट घसरलेला आहे, जो की अजून घसरणं अपेक्षित असू शकतं, कारण नॉर्मल PE रेशोपेक्षा आता सध्या याचा PE रेशो हायर साईडला पाहायला मिळतो. तोच क्रॅश झालेला दुसरा अजून एक स्टॉक गार्डन रिच शिपबिल्डर इंजिनियर्स लिमिटेड. हा स्टॉक किती % क्रॅश झाला, तर एक्झॅक्ट याच्या हाय पासून जर तुम्ही बघितला तर अप्रॉक्सिमेटली 36% हा क्रॅश झालेला आहे. याचा PE रेशो आता 56 पाहायला मिळतो. पण एक मजेदार गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, 46% सेल्स ग्रोथ आहे भाईसाहेब, 46% सेल्स ग्रोथ, आणि 5 वर्षाची बघितलं तर 21%. याचा अर्थ धंद्यामध्ये प्रचंड दम आहे. आणि जर हीच सेल्स ग्रोथ 2-3 वर्ष कन्सिस्टंटली अशीच राहिली आणि जरी स्टॉक याच रेंजला राहिला तर हा PE रेशो परत ऍडजस्ट होऊन इझिली येऊ शकतो 10 आणि 15च्या दरम्यान, कारण तेवढी मोठी ग्रोथ पुढे दिसते. आता बघा, जी ग्लोबल कंपनी आहे त्याच्याबरोबर कम्पेअर केलं जात आहे, त्याच्याबद्दल पण मला बोलायचंच आहे. पण एक मजेदार गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की 2013 मध्ये 1500 कोटीचा धंदा होता, तो डायरेक्ट आता 3800 कोटीला जाऊन पोहोचलाय. इव्हन 13 बरोबर कशाला कम्पेअर करताय, हा तर एकदम फ्लॅटच बिझनेस होता. ग्रोथ आत्ता येते कारण इंडियन कंपन्यांना बूस्ट आत्ता केलं जात आहे त्या लेवलला गेल्या 2-3 वर्षांमध्ये, आणि म्हणूनच आपल्याला ग्रोथ दिसते 2021 नंतर. 21 मध्ये 1100 कोटीचा बिझनेस करणारी कंपनी 24 मध्ये डायरेक्ट 3500 कोटी करते, म्हणजेच तिप्पट झालेली आहे कंपनी विदिन 3 इयर्स. जर कंपनी तिप्पट होत असेल तर स्टॉक तिप्पट व्हायला काहीही हरकत नाही आहे असं मला वाटतं. ज्या कंपन्या बाहेरच्या आहेत, आता कंपॅरिझनवर येऊयात, ज्या कंपन्या बाहेरच्या आहेत त्या कंपन्यांचा PE रेशो जरी कमी असला तरी त्यांची ग्रोथ मात्र 40%, 30% पाहायला मिळत नाही. जी कॉन्स्टंट ग्रोथ त्यांची होते हार्डली 10% आणि 12%, पण इथं मात्र आपल्याला 30-40% ग्रोथ दिसते. म्हणून हा ऍडजस्टेड PE आपल्याला पाहायला मिळतो फ्युचर मधला, कारण स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक नेहमी भविष्य बघून केली जाते. PE आधीच ऍडजस्ट झालेला असतो, प्राइस आधीच डिस्काउंट झालेली असते, आणि याच हिशोबाने भविष्य बघून यामध्ये हेवी व्हॅल्युएशन्स दिले जात आहेत. पण काही अजून स्टॉकची नावं तुमच्यासमोर मी म्हणतोय. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, याचा PE रेशो जर तुम्ही बघितला तर 16.8 पाहायला मिळतो. ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनी लिमिटेड 6.85. खूप स्वस्त स्टॉक आहे हा, असं माझं म्हणणं आहे, कारण ज्या लेवलने याची ग्रोथ होते 16% वगैरे काबिले तारीफ आहे. शिपिंग कॉर्पोरेशनची ग्रोथ 11%च्या आसपास होते, तरी पण त्याचं व्हॅल्युएशन थोडंसं जास्त आहे. मग आता तुम्ही म्हणाल याचा PE 16 आणि 6 वगैरे पाहायला मिळतो, याच्या मागे रिझन काय, तर या कंपन्यांचं काम आहे फक्त
फक्त शिपिंग करणं, इथून माल इथं पोहोचवणं, याच्या पुढं कुठलंही काम हे करत नाहीत. पण ज्या कंपन्यांबद्दल, माझगाव डॉकबद्दल वगैरे जे आपण बघितलं, त्या शिप बिल्डिंगचं काम करतात, त्या बनवतात, डिस्ट्रॉयर बनवतात, सबमरीन्स बनवतात, फ्रिगेट्स बनवतात, डिफेन्स रिलेटेड हेवी इक्विपमेंट्स या कंपन्या बनवतात आणि अजून डायव्हर्सिफाय करणारे बरेच बिझनेसेस यांचे यामधले आहेत. मेजरली काय, डिफेन्सची ग्रोथ प्रचंड पुढं आहे आणि मोठ्या लेवलला टेक्नॉलॉजी पण बिल्ड केली जाते. इंडियामधून माल एक्सपोर्ट केला जातोय, बाहेरच्या देशांच्या ऑर्डर मिळत आहेत. बाहेर देशांमध्ये एक मेजर आता प्रॉब्लेम सुरू आहे, तुम्हाला माहिती आहे का? तिथं शिप बिल्डिंगचं काम भयंकर होतं. भारतामध्ये हार्डली आपण 1-2% आहोत जगभराच्या तुलनेमध्ये शिप बिल्डिंगमध्ये. मग जगभरामध्ये ज्या कंपन्या काम करतात त्यांचा जो एरिया आहे किंवा बंदरांवर म्हणू शकता शिप बिल्डिंगसाठी जो एरिया अलोकेट केला जातो किंवा प्रायव्हेट लोकांकडून जो अक्वायर केला जातो त्याचं लिझिंग मिनिमम 10 वर्ष, 15 वर्ष, 30-30 वर्षांपर्यंत झालेलं असतं. इव्हन 99 वर्षांचे करार सुद्धा होतात. मग या केसमध्ये ऑलरेडी त्या जागा फुल झालेल्या आहेत. ग्रोथ तर प्रचंड आहे. सी मार्गाने ट्रान्सपोर्ट भयंकर होणार आहे. मी लाखो वेळेला तुम्हाला सांगितलं, 1-2 वेळेला नाही तर लाखो वेळेला. त्यामुळे याची डिमांड भविष्यात अजून जास्त वाढत जाणार आहे. परिणामी काय होणार माहिती आहे का, इंडियामध्ये येणाऱ्या ऑर्डर्स आपल्याला वाढताना पाहायला मिळतील आणि इंडियामध्ये याचं मॅन्युफॅक्चरिंग तेवढ्या नेक्स्ट लेवलला होत नाही. पण आता मात्र पोटेन्शियल दिसतंय म्हणून त्यामध्ये ग्रोथ दिसते. बांगलादेशची हालत काय सुरू आहे माहिती आहे, पाकिस्तान कुठे आहे तुम्हाला माहितीच आहे. प्रत्येकजण वॉरच्या गोंधळात आहे. त्यातच चायना सगळ्या जगभरावर नजर ठेवून आहे. त्यातच श्रीलंकेची अवस्था मी सांगण्याची गरज नाही. तिकडे रशिया, युक्रेन, हमास या सगळ्यांचं काय काय सुरू आहे हे सुद्धा तुम्ही बघताय. म्हणजेच समुद्र मार्गावर कंट्रोल ठेवणं, समुद्र मार्गातून वाहतूक मेंटेन ठेवणं, ती करत राहणं, स्वस्तात माल आणणं, जगभरामध्ये वाढणारं कॉम्पिटिशन, या सगळ्यांमुळे यांची डिमांड भयंकर वाढणार आहे. कन्क्लुजन काय, तर सोप्या भाषेमध्ये मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की ऑलरेडी व्हॅल्युएशन थोडेसे जास्त आहेत. जरी व्हॅल्युएशन जास्त असले तरी पुढचा टप्पा बघून केलं गेलेलं हे व्हॅल्युएशन आहे, कारण भविष्यात हे व्हॅल्युएशन ऍडजस्ट होऊ शकतं. मग यामध्ये 2 पार्ट येतात. स्टॉक पडला तरी जर माझा टाइम होरायझन खूप लांबचा असेल तर मी त्यामध्ये काही पैसे ऍड करून शांत बसू शकतो. पण जे लोक शॉर्ट टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करतायत ते लोक ऑब्व्हियसली ही पडणारी भीती बघून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत. अजून एक मजेदार गोष्ट मी तुमच्या समोर मांडतोय, तुम्हाला खूप चांगली आयडिया यामधून येऊन जाईल. शेअर होल्डिंग पॅटर्न जर तुम्ही बघितला तर ऑलमोस्ट 85% स्टेक हे गव्हर्नमेंटकडे आहेत. माझगाव डॉक बद्दल मी बोलतोय. FIIs कडे अगदी चिल्लर अमाऊंट आहे, DIIs कडे सुद्धा अगदी चिल्लर अमाऊंट आणि पब्लिककडे जवळपास 12% स्टेक्स आहेत. म्हणजे जे स्टॉक मॅन्युप्युलेट केले जाऊ शकतात त्याची संख्या खूप कमी आहे. या केसमध्ये होतं असं, एखादा रिपोर्ट मांडला, तो रिपोर्ट पब्लिश केला गेला, त्याला खूप जास्त व्हायरल केलं गेलं आणि त्यानंतर एक मोठा चंक विकला गेला. पण यामध्ये मोठा चंक म्हणजे किती, हार्डली 300-400 कोटी रुपये सुद्धा यामध्ये मोठा चंक असू शकतो. कारण DIIsनी मोठा पैसा लावलेला नाही, FIची यामध्ये मोठी इन्व्हॉल्वमेंट नाही. मग हा पैसा जो मी लावतोय तो कोण लावतोय, तर एक मॅन्युप्युलेट करणारा व्यक्ती सुद्धा यामध्ये असू शकतो. तो मोठ्या प्रमाणात सेलिंग करतो. मोठ्या प्रमाणात म्हणण्यापेक्षा छोट्या अमाऊंटनी मोठा कांड त्याला करता येऊ शकतो. कारण 30-40% स्टॉकला पाडणं हे हार्डली 200-400-500 कोटीनं पण अशा स्टॉकमध्ये होऊ शकतं. पडणारा चाकू हातात धरण्यासाठी FIIs तयार नाहीत, DIIची इन्व्हेस्टमेंट नाही, पब्लिक आता लगेच धावणार नाही. यामुळं स्टॉकमध्ये टेन्शन राहू शकतं. यालाच अपोजिट जर आपण विचार केला, TCS, ITC, HDFC किंवा इतर कुठलाही स्टॉक जर तुम्ही घेतला तर त्यामध्ये DIIs प्रचंड आहेत. तर ते परत त्या स्टॉकला होल्ड करण्याचा प्रयत्न करतात. रिटेलर परत त्यामध्ये एंट्री घेतात. DIIs पॉझिटिव्ह पॅटर्न दाखवतात आणि लगेच रिटेलर पण त्याला आणि सपोर्ट देतात. इथं ती सेम गोष्ट होताना पाहायला मिळत नाही. रेल्वे काही स्टॉकमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय त्याचं जाणून बोजून मॅन्युप्युलेशन केलं जातं, हा माझा क्लिअरली आरोप आहे. इथे सुद्धा सेम गोष्ट होत असल्याची शक्यता मी वर्तवतोय. बाकी अति जास्त मी बोलणार नाही, तुम्हाला चांगलाच अंदाज आला असेल. पण जे लोक स्मार्ट आहेत त्यांच्यासाठी 5 स्टेप इन्व्हेस्टिंग इज अ बेस्ट आयडिया. एकदा का हा खाली येऊ द्यात, स्टॉकवर जर नजर फिरवायचीच असेल तर सिम्पली आपण म्हणू शकतो की हा अजून खाली येण्याचा प्रयत्न करतोय, येऊ द्या. एका सपोर्ट लेवलला जसा तो येईल तिथून आपल्याला विचार करायला मुभा मिळेल आणि या लेवलला आपण ठरवू शकतो थांबायचं की पुढे बाहेर पडायचं, ऍड करायचं की अजून जास्त वेट करायचं.
ही क्लॅरिटी इथं येणार आहे. आणि कुठल्या लेवलला कधी बाहेर पडायचं, काय करायचं, हे ऑलरेडी तुम्हाला माझ्या बोलण्यातून सगळं काही समजलं असेलच. बाहेर कधी पडायचं आणि ॲड कधी करायचं, या सगळ्या गोष्टींना बघून तुम्हाला ऑटोमॅटिकली समजणारच आहे. आणि बुल रनमध्ये लक्षात घ्या, एखाद्या स्टॉकला अति जास्त पाडणं एवढं सोपं नाही. आणि अशा फंडामेंटल स्ट्रॉंग कंपन्यांना तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. मॅक्सिमम या व्हिडिओला मी कमेंट करणार आहे. प्लस सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.